देवळी पुलगाव नगरपरिषद निवडणूक दादांनी गाठ राखला. भाजपला जबर धक्का. पुलगाव नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कविता सुनील ब्राह्मणकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या ममता नितीन बडगे यांचा पराभव केला. काँग्रेसचे माजी आमदार रणजितदादा कांबळे आणि भाजप आमदार राजेश बकाने यांचेसाठी हे दोन्ही सीट प्रतिष्ठेची मानली जात होती. तिकीट वाटपात अंतर्गत गटबाजीमुळे खुद फडणवीस यांनी दखल घेत भाजप शहर अध्यक्ष नितीन बडगे यांची पत्नी ममता बडगे यांना उमेदवारी दिली, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. कविता ब्राह्मणकर यांचे पती सुनील ब्राह्मणकर शहर काँग्रेस अध्यक्ष आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपद पदाच्या शर्यतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काँग्रेसच्या कविता ब्राह्मणकर यांनी विजय खेचून आणला. काँग्रेसचे 10, भाजपचे 8 नगरसेवक तर 3 जागांवर अपक्षांची वर्णी लागली. देवळी नगरपरिषदेवर गेली 35 वर्षे माजी खासदार रामदास तडस यांचे वर्चस्व होते. आमदार राजेश बकाने देवळीचे रहिवासी आहेत. भाजपाच्या एकाधिकारशाहीला जबर धक्का देत 35 वर्षाचे युवा पत्रकार किरण ठाकरे या अपक्ष उमेदवाराने नगराध्यक्षपद पदावर बाजी मारली. रामदास तडस यांची पत्नी शोभा तडस यांचा पराभव केला. काँग्रेसचे पानिपत झाले. किरण उपाध्ये, वर्धा जिल्हा प्रतिनिधी, IB7 न्यूज.